तर फायनली आम्ही पोहोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनवर, जिथे मला जाण्याची इच्छा होती. ते म्हणजे श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर येथे श्री एकमुखी दत्ताचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. मला प्रचंड म्हणजे माझी प्रचंड श्रद्धा आहे श्री दत्तगुरूंवरती. तर आज माझ्या या खास दिनी मला देवस्थानी जायचं होतं, म्हणून खास असा हा मराठी पेहराव मी घातला होता. साडी वगैरे घालून खास बड्डे दिनी मी तिथे गेले होते. तर तिथे जाता क्षणी ज्या काही वाईब झाल्या, जे काही फील झालं, ते म्हणजे काही अप्रतिमच होतं. म्हणजे अगदी प्रत्येक गोष्टींमध्ये मला खूप भारी वाटत होतं. म्हणजे लिटरली त्यांचा वास तिथे आहे आणि त्यांची ही इतकी सुंदर, इतकी प्रसन्न अशी मूर्ती बघून मनाला कायमच समाधान वाटतं. तर तिथे गेल्यानंतर म्हणजे त्यांचे दर्शन घेताना तिथून हलूच नाही असं वाटत होतं. इतकं प्रसन्न वाटत होतं, इतकं छान वाटत होतं. अगदी माझ्या दिवसाचं सार्थक इथेच येऊन व्हावं असं का काही असं मला वाटत होतं लिटरली. तर खूप छान असं व्यवस्थित दर्शन झालं आणि तिथे बाजूला श्री नारायणेश्वराचं मंदिर आहे. तर श्री महादेवाचं मंदिर आहे ते. तिथे पण आमचं छान दर्शन झालं. छान छान फोटोशूट देखील आम्ही केलं. तिथे बाहेरच या ताई बसलेल्या होत्या. त्यांच्याकडनं मला बड्डेचं गिफ्ट म्हणून अगदी काहीतरी म्हणून मी माझ्या नावातला गणपती छान त्यांच्याकडनं तयार करून घेतला. इतकं छान क्रिएटिव्हिटी आहे त्या ताईंची. म्हणजे अगदी बसल्या बसल्या त्यांना पटकन सुचतंय कसं काय, कोणत्या नावातनं कसा करू शकतोय गणपती. खरंच खूप टॅलेंटेड होत्या त्या ताई. तर छानपैकी असं मस्त आमचा नावाचा गणपती काढून घेतल्यानंतर मस्त मस्त असे तिथेच फोटोज काढल्यानंतर माझ्या लेकीने आणि मी मस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही श्री दत्तगुरूंच्या मंदिरात येऊन बसलो. तिथे बराच वेळ शांतपणे अगदी नामस्मरणात घातल्यानंतर मनाकडे अतिशय प्रसन्नता आली आणि मग आम्ही तिथून पुढे जायला निघालो. असं काही इतर गोष्टी प्लॅन नव्हत्या, पण म्हटलं ठीक आहे, चला बघूया पुढे काय करायचं. तर तिथेच मंदिराच्या आवारात ॲज यू ऑल नो मला कुठेही गेलं की काहीतरी वस्तू घेऊन यायच्याच असतात. मग तिथे असंच काहीतरी युनिक वस्तू शोधत, ज्या माझ्याकडे नाही आहे, ज्या माझ्या लेकीला मला घ्यायच्या होत्या, अशा काही वस्तूंचा शोध घेत आम्ही जरा काहीतरी खरेदी केलीच तिथनं. आणि मग त्यानंतर इथे आम्ही अजून पुढे गेल्यावरती बालपणीचे खाऊ दिसले खूप सारे, ज्यामध्ये अशा मस्त मस्त वस्तू होत्या. त्यातल्या 1-2 वस्तू आम्ही घेऊन छान छान शॉपिंग करून आम्ही पुढे जायला निघालो. तर माझ्या बड्डे दिनी मी अजून काय काय मजा केली ते बघण्यासाठी स्टे